नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। मे महिना नुकताच सुरू झाला आहे आणि आता यात्रांचा उत्सवांचा हंगाम आता संपत आला आहे। या यात्रा आणि उत्सवांच्या निमित्तानं आपण या आपल्या आसपास जी तीर्थक्षेत्र आहेत, जे जागृत देवस्थान आहेत, ज्यांची माहिती अधिकृत फारशी कोणाला माहीत नाही, अशा तीर्थक्षेत्रांना आपण या के न्यूजच्या माध्यमातून जिल्हाभर प्रसिद्ध करत आहोत। त्या निमित्तानं अनेक भाविभक्तांना इथला महिमा, त्या गावचं महत्त्व असं या न्यूजच्या माध्यमातून समजते। या अनुषंगानंच आपण करवीर तालुक्यातील म्हाळुंगी या गावामध्ये आलेलो आहोत। आणि या गावचं जे दैवत आहे चव्हाटा अंबाबाई, या चव्हाटा अंबाबाईचा उत्सव येत्या 6 आणि 7 मे रोजी होणार आहे। या निमित्तानं या गावचं महत्त्व, या देवाचं महात्म्य आपण या इथल्या जे या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत, भाविभक्त आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। तसं पाहिलं तर या गावाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक असा मोठा वारसा लाभलेला आहे। राजकारण असेल, सांस्कृतिक असेल, शिक्षण असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये हे गाव सध्या अग्रेसर आहे। याच गावातून डावा कालवा गेल्यामुळं या गावाला आणखीन समृद्धीचे दिवस आलेले आहेत। हे गाव सदन आहे। या निमित्तानं या ठिकाणी जे कोण उपस्थित आहेत, ज्येष्ठ नागरिक असतील, हे भाविभक्त असतील, देवस्थान कमिटीमधील सदस्य असतील, अशा सर्वांच्याकडून आपण ही माहिती घेणार आहोत आणि या गावचं महात्म्य आपण या आपल्यासमोर प्रसिद्ध करणार आहोत। तसं साधारण जर पाहिलं, या गावच्या जर नावाचा इतिहास पाहिला किंवा या गावचा इतिहास पाहिला तर करवीर निवासिनी अंबाबाई, अर्थात जे कोल्हापूरचे श्रद्धास्थान आहे, त्या देवीशी थेट संबंध या गावचा आहे। तो संबंध कसा आहे हे आपण या गावातल्या लोकांकडूनच जाणून घेणार आहोत। या चव्हाटा अंबाबाईचा उत्सव येत्या 6 ते 7 मेच्या दरम्यान होणार आहे। त्या अनुषंगानं आपण या ठिकाणची माहिती आपण घेणार आहोत। पण सुरुवातीला या गावचं महात्म्य काय, या गावचं महत्त्व काय, या गावात विशेष काय, या गावातला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कसा वारसा आहे याची जाणून घेणार आहोत। आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। काका, आपलं नाव सांगा आणि साधारण गावाविषयी थोडीशी माहिती सांगा। माझं नाव मारुती विष्णू सडोले। तर पुढे मारुती विष्णू सडोले। या गावाचा विषय असा आहे म्हणजे की पूर्वी गाव अगदी म्हणजे पाण्यावरनं वंचित होतं। पण 1967ला पाणी पुरवठा निघाली, त्यानंतर बऱ्यापैकी सदन झालं। काही कालानंतर पाणी पुरवठा लाईटच्या लोड शेडिंगमुळं शेती उत्पन्न कमी होत गेलं। त्यामुळं डावा कालवा आता झाल्यामुळं आता सध्या शेतीचा व्यवसाय हा अगदी व्यवस्थित आणि सदन चाललेला आहे। साधारण लोकसंख्या किती गावची? लोकसंख्या साधारणतः 5,500 ते 5,500 आहे। आणि मुख्य व्यवसाय साधारण? मुख्य व्यवसाय शेती, दूध व्यवसाय आणि इतर काय असेल त्या गोष्टी। अच्छा, म्हणजे दूध व्यवसाय सुद्धा या गावानं चांगली प्रगती केली आणि दूध संस्था एकूण 7 आहेत। पूर्वी 2 होत्या, त्यानंतर 5 झाल्या। आणि प्रत्येकानं दुधाचा धंदा चालू केल्यामुळं संस्था वाढत गेल्या, दूध उत्पन्न वाढत गेलं। एकंदरीत सदन गाव आहे, सक्षम गाव आहे, एकदम सक्षम गाव आहे। सध्या तरी एकदा सगळ्या गोष्टीत सक्षम गाव आहे। साधारण आता हे जर गाव बघितलं तर साधारण असं वाटतं की माळरानावरती वसलेलं साधारण एक गाव वाटते, तरी देखील एक चांगली कृषी संस्कृती या ठिकाणी आहे। माळराना जर पूर्वी गाव होतं, पण आता सगळी शेती संपन्न बागायत झाल्यामुळं सदन झालेलं आहे। आणखीन असं विशेष काय सांगू शकाल गावाविषयी? असं काय गावाविषयी असं मी सांगू शकतो की गावात बऱ्यापैकी राजकीय दृष्ट्या संघर्ष काही होत नाही, पण चांगल्या कामासाठी लोक सगळे एकत्र येतात आणि गावाचा विकास करू शकतात। कोल्हापूर जिल्ह्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असणारं माझे हे गाव करवीर तालुक्यामध्ये आहे। माझ्या गावाला 7 गावांच्या दिशा लाभलेल्या आहेत। माझ्या गावचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी म्हाळुंग नावाचं फळ या गावामध्ये पिकत होतं, म्हणजे म्हाळुंग नावाची झाडं या गावामध्ये जास्त होती। त्या फळावरून म्हाळुंग हे नाव माझ्या गावाला पडलं। आणि करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या हातामध्ये म्हाळुंग नावाचं फळ आहे, त्यामुळे माझं गाव तसं प्रसिद्ध गाव आहे। माझ्या गावचा इतिहास सांगायचा झाला तर पूर्वीपासून अगदी सदन असं गाव आहे आणि अगदी 1800 एकर क्षेत्र असणारं माझं हे गाव। आणि ह्या ग्रामदेवत चव्हाटा अंबाबाईच्या यात्रेच्या निमित्तानं हे सुजलाम सुफलाम असं गाव आणि ह्या यात्रेचा अगदी उत्सव आमच्या गावामध्ये चांगल्या पद्धतीनं होतो। पूर्वीपास सालाबादप्रमाणे आम्ही दरवर्षी ही यात्रा करतो, पण आमच्या यात्रेचं वैशिष्ट्य काय की पूर्वी कुठलाही दिवस ठरलेला नाही यात्रेचा, पण यात्रेचा दिवस हा आमचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांच्या दृष्टीनं सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही ही तारीख ठरवतो। तारीख ठरवण्याचा उद्देश काय की 10वीच्या परीक्षा होऊ देत, 12वीच्या परीक्षा होऊ देत,
त्याही बरोबर आमच्या मराठी शाळेच्या पूर्ण परीक्षा झाल्यानंतर ह्या यात्रेचा आनंद सर्वांना घेता यावा हा आमचा उद्देश असतो त्यामुळे आम्ही ही यात्रा परीक्षा झाल्यानंतरच ठरवतो. दुसरी गोष्ट, यात्रेची जी तारीख असते ती मी पाडव्याच्या दिवशी ठरवतो, कारण 1 महिना अगोदर तारीख ठरल्यामुळे आमच्या गावातील आर्मी असतील, नेव्ही असतील, एअरफोर्समध्ये असतील, विविध ठिकाणी गव्हर्नमेंटला काम करणारी लोकं असतील, याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे लोक असतील, यांना सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी येता येईल आणि यात्रेचा आनंद मोठ्या प्रमाणात घेता येईल. आणि आमच्या गावचं वैशिष्ट्य म्हणजे शेती हा मुख्य व्यवसाय, त्याच्याबरोबर दुग्ध व्यवसाय आहेच, त्याचबरोबर आमच्या गावातील जिल्हाधिकारी म्हणून काम केलेलं आहे, उपजिल्हाधिकारी म्हणून कार्य करत आहेत, गव्हर्नमेंटच्या विविध क्षेत्रामध्ये चांगल्या क्लास 1 ऑफिसवर माझ्या गावातली मुलं काम करत आहेत. याचा आनंद आम्हाला आहे आणि इथून पुढे ही प्रगती निश्चित होणार आहे. आणि यात्रेचा उत्सव हा चांगल्या पद्धतीनं आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता अगदी सर्वजण एकत्र मिळून हा यात्रेचा आनंद घेतो. आणि गावातील आमचे यात्रेचा उत्सव ज्या दिवशी असतो त्या दिवशी आम्ही सर्व पालखी काढून सर्व देवांना अभिषेक घालून घोडा घालून सुद्धा चांगल्या पद्धतीनं आम्ही मिरवणूक काढतो आणि त्याच्यानंतर बळीचा बकरा दिला जातो. त्याच्यानंतर गावातील सर्व लोकांनी ज्याच्या त्याच्या परीनं त्याच्या उत्सव हा चांगल्या पद्धतीने केला जातो. आणि पुन्हा एकदा असं वाटते की तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या यात्रेच्या निमित्तानं माळुंगकरांचे विशेष म्हणजे ही यात्रा चांगल्या उत्साहात आणि आजूबाजूच्या ठिकाणी कुठेही यात्रा एवढ्या मोठ्या उत्साहात होत नाही. आणि दुसरी गोष्ट वैशिष्ट्य म्हणजे आमच्या तरुणांचं जे डॉल्बी मुक्त जे आम्ही संकल्प आहे तो आम्ही सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांनी ठरवला. आणि याही म्हणजे मुलांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला, काय नाही आपण डॉल्बी मुक्त चांगल्या पद्धतीनं हा उत्सव साजरा करूया आणि डॉल्बी मुक्त करून ही यात्रा चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. धन्यवाद. जे आम्ही एवढ्या यात्रा कव्हर करतो तर त्या यात्रेपेक्षा ही यात्रा थोडीशी वेगळी का वाटते, तर ही यात्रा संपूर्ण विचार करूनच केलेली आहे की जेणेकरून पहिला जो यात्रांचा हेतू असायचा, यात्रा उत्सवांचा हेतू असायचा की गावच्या लोकांचं मनोरंजन व्हावं आणि त्याला कुठंतरी मर्यादा असायच्या. परंतु यांनी जे ठरवलेलं आहे की बाबा कसं मॅनेज करता येईल यात्रा किंवा याचा कसा आनंद सर्वांना घेता येईल, या दृष्टीनं ही यात्रा खरोखर नियोजनबद्ध रीतीनं यांनी चालू ठेवलेली आहे. आणि यात मुलं असतील शाळेची, त्यांना शाळेत अडथळा नको म्हणून त्यांनी त्यावेळेस त्याचा अभ्यास करून बाहेर जी कामानिमित्त लोक आहेत त्यांना इथं येता यावं यासाठी नियोजनबद्ध आधी खरोखर कौतुकास्पद ह्या गावचे विशेष उत्सव आहे, हे खरोखर नमूद करण्याची गोष्ट आहे. साधारण गावची पार्श्वभूमी आपण जाणून घेतली, तर साधारण ह्या ह्या देवाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, एकंदरीत या देवाविषयीचं महात्म्य कसं सांगाल? हे यमाई देवी असं ह्या देवीला संबोधतात आणि गावचं ग्रामदैवत चव्हाटा आणि यमाई देवी हे आहे. आणि हे फार म्हणजे प्राचीन कालापासून इथं हे मंदिरं होती. मग त्याचा जीर्णोद्धार मंदिराचा करायचं ठरलं. स्वर्गीय माणिकराव चव्हाण, रघुअण्णा असतील, सुभाष पाटील असतील, यांच्या संकल्पनेतून मनोहर पाटील असतील, एम के पाटील वगैरे किंवा इतर ग्रामस्थांच्या संकल्पनेतून या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरलं. आणि तो जीर्णोद्धार कसा करायचा, तर सर्व ग्रामस्थ आणि माहेरवाशिनी यांच्या सहकार्यातून करायचं असं ठरलं. आणि याला भरभरून असं सहकार्य ग्रामस्थ आणि माहेरवाशिनी म्हणजे प्रत्येक माहेरवाशिनीचं योगदान आणि ग्रामस्थांचं योगदान हे मंदिर उभा करण्यात आहे. सर्वसाधारण 2012 साली जीर्णोद्धार करण्याची सुरुवात झाली आणि ते 2017 साली पूर्ण झालं. आणि 2018च्या एप्रिल महिन्यामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना आणि वास्तुशांती आणि 2019च्या मार्च महिन्यामध्ये कलशारोहणाचा कार्यक्रम इथं पार पडला. अच्छा, मला वाटतं एकंदरीत हे सगळ्यांच्या सहकार्यानं एवढं सुंदर मंदिर या ठिकाणी निर्माण झाले की ह्या पंचकृषीत असं मंदिर असं म्हणजे या कुठेही पंचकृषीत तुम्हाला म्हणजे असं मंदिर बघायला मिळणार नाही. आणि याचं सगळं श्रेय असेल ते गावच्या ग्रामस्थांना आहे आणि माहेरवाशिनीनं आहे. सर्वांच्या एकीतूनच हे घडले. जो काही खर्च आला 60 लाखापर्यंत खर्च आला असेल तो सर्व ग्रामस्थ आणि माहेरवाशिनी यांच्या योगदानातूनच, त्यांच्या सहकार्यातून झाला. सर्व तरुण मंडळ असतील गावातील त्यांचं सहकार्य म्हणजे आर्थिक असेल, श्रमदान असेल, श्रमदान पण सर्व तरुणांनी आबालवृद्धांनी केलं. आणि त्यातून हे सगळं भव्य परिसर आणि माजी सरपंच प्रकाश चौगले यांच्या आणि त्यांचे सहकारी यांच्या म्हणजे संकल्पनेतून हा सगळा साहू समोरचा परिसर असा बऱ्यापैकी सुशोभीकरण झालेला आहे. आणि आता विद्यमान सरपंच यांचंसुद्धा कार्य, प्रमोद पाटील विद्यमान सरपंच यांचंसुद्धा कार्य चांगलं आहे. आणि त्या दृष्टीने ते सुद्धा गावाचा विकास व्यवस्थित करतील. त्याला म्हणजे आमचा पाठिंबा असेल. या गावची जी यात्रा आहे चव्हाटा अंबाबाई उत्सव, म्हणजे चव्हाटा हा देव वेगळा आणि अंबाबाई यमाई देवी उर्फ अंबाबाई हा देव वेगळा.
ही देवी वेगळी. तर त्या अनुषंगानं आपण चव्हाटा देव म्हणजे नेमकं काय आहे, याचं महात्म्य काय आहे, हे जाणून घेऊया या गावचे पुजारी BS गुरव. आमच्या गावाला चव्हाट्याचं देवस्थान फार प्राचीन काळापासून आहे. तर यमाई देवी अंबाबाई महालक्ष्मी असं म्हटलं जातं आहे. तर यमाई देवी कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी इथं ज्यावेळी दसऱ्याची घटस्थापना जी केली जाते त्याच वेळी आमच्या गावात ही घटस्थापना केली जाते. पालखी मिरवणूक असेल, 9 दिवसाचा नवरात्र उत्सव असेल, तोच नवरात्र उत्सव कोल्हापूरला जशा पद्धतीने केला जातो तसंच आमच्या गावाला या पद्धतीनं केला जातो. नवरात्र मंडळी नवीन लग्न झालं म्हटलं की त्यांनी सलग 3 वर्ष नवरात्र धरण्याचा हा उत्सव आमच्या गावात साजरा केला जातो परंपरा पद्धतीनं. तर चव्हाटा देवालय जे असं आहे की चव्हाट्याचा पुढा हा वरतीकडे आहे आणि महालक्ष्मी अंबाबाई यमाई देवीचा पुढा पूर्वेकडे आहे. तर हां असं आहे. तर चव्हाट्याला हे बकरं दिलं जातं आहे. आमच्या गावात गुरुवांची घराची संख्या 7 आहे. तर ह्या पाडव्यापासून पुढच्या पाडव्यापर्यंत 9 मंदिरं आमच्या गावाला लाभलेली आहेत फार पूर्वीपासून. तर त्या 9 देवांची पूजा अर्चा असेल, दिवाबत्ती असेल किंवा देवाचे काय पारंपरिक पद्धतीने ज्या त्या सणाला जे ते वेळच्या वेळेवर केलं जातं, रीतिरिवाजाप्रमाणे देवाचं जे काय केलेलं असते ते आम्ही सर्व गुरुजन करतोय. आणि त्याच्यातून गावातून जे काय ग्रामस्थ आहेत ती लोक आम्हाला धान्य वगैरे काय असेल ते आम्हाला देतात. तर चव्हाट्याचा असं विशेष म्हणजे आम्ही लहान असलेल्या फार पूर्वीपासून असं विशेष कळते की या म्हाळुंगे गावामध्ये चव्हाट्याचं देवस्थान असं लाभलेलं आहे की बाहेर गावावरनं चोर, दरोडेखोर जर या गावामध्ये जर येत असतील आणि रात्रीची 12-1च्या दरम्यान पहाटेच्या त्या अगोदर जर चोरी करायचा त्यांनी संकल्प जर म्हाळुंग्यावर जर लाभवलेला असला तर ती चोर गावात चोरी करण्यासाठी जर आलेला असेल तर सर्व गाव शांत झोपलेलं असताना चोर चोरी करायला आलेलं असताना त्यांच्या पाठीमागे देवताळ मोह किंवा आणि काय असं उठून त्या चोरासनी ह्या शिवतून बाहेर तांगडण्याचा प्रयत्न असं पूर्वीपासून कळते आम्हाला आणि येतंय. तसं लोकांचंही देवाविषयी म्हणजे जागृत देवस्थान असं म्हटलं जाते आमच्या गावाला आणि भीतीदायक निर्माण असं देवाचं आमच्या गावचं देवस्थान आहे. तर सर्व ग्रामस्थ आम्ही एकत्र होऊन माहीचा सण असेल आणि कुठला सण असेल तर सर्वजण आम्ही एकत्र येऊन देवाचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडतो. हे असं आमच्या गावाला लाभलेलं ग्रामदेवत चव्हाटा अंबाबाई यमाई देवी असं लाभलेलं आहे. आणि सर्व ग्रामस्थ आम्ही आनंदानं उत्साहानं आमच्या गावचे सण असतील, माही असेल आम्ही साजरी करतो. एकंदरीत चव्हाटा हा देव म्हणजे काय तर की ह्या गावचा संरक्षक आहे, या गावचा रक्षक आहे असं या गुरु काकांच्याकडून समजले. गावामध्ये येणारे विघ्न असतील, गावावरती येणारे अरिष्ट असतील टाळण्यासाठी हा नेहमीच रक्षक घोड्यावरती असं तलवार धरून सज्ज आहे असं दिसून येते. मी सचिन पाटील. म्हाळुंगावाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे म्हाळुंगावातली जी मंदिरे आहेत ती एका लाईन आहेत, अशी कोणत्याही गावात नाहीत. परत म्हाळुंगावात संयुक्त आपल्या अखंड हिंदुस्थानाचे दैवत शिवाजी महाराज ही संयुक्त केलेली जाते म्हणजे शिवजयंती. हां. परत इतर कसलेही कार्यक्रम जर असले तर सर्व गावातील मंडळी एकत्र येतात आणि आनंदाने सर्व कार्यक्रम हे पूर्ण करतात. तुमच्या गावचं शिक्षणाच्या बाबतीत काय योगदान आहे, या क्षेत्रात काय नेमका वेगळा असा विषय आपल्या गावामध्ये? शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता यात्रेच्या बाबतीत बऱ्याच आपल्या गावातील मंडळींनी सांगितलं तसं शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पूर्वी आपल्या इथं एक कलेक्टर होऊन रिटायर झालेत आता. परत आता एक कलेक्टर म्हणून आता रुजू आहेत आणि बरेचसेच असे क्लास 1 अधिकारी आहेत. तसा आमचा पुतण्या एक ST अधिकारी आहे, विक्री कार्य अधिकारी. आणि अजून पोलीस खात्यात किंवा अधिकारी म्हणून आहेत किंवा वैद्यकीय अधिकारी आहेत. तसं बघायला गेलं तर आमच्या गावचं जर शैक्षणिक क्षेत्र बघायला गेलं तर पहिलीपासून सुद्धा चांगले विद्यार्थी आता घडत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात ते आता नाव कमवत आहेत आणि इथून पुढे असेच भरभराटी राहणार आहे आमच्या या ग्रामदैवताच्या ह्याच्यामुळं. एकंदरीत शिक्षण चांगले आहे सगळ्या क्षेत्रात, सगळे चांगल्या पदावरती चांगल्या पदावर मुलं आहेत. आमचाच मुलगा एक पहिला चायनाला होता आणि आता तो इथं सध्या शिक्षक म्हणून रुजू झाला आहे आणि आता एक सध्या तैवानला आहे. अशी बरेचशीच मुलं आहेत होत करू ती सुद्धा पुढं नाव कमवतील. मी प्रभाकर कोठाळे बोलतोय, म्हाळुंगे तालुका करवीर.
ह्या देवालयाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्राचीन काळापासून ह्या मंदिरासनी एक इतिहास आहे आणि ह्या इतिहासामध्ये 2 मंदिरं, एक पूर्वेला फोडा करून आणि एक पश्चिमेला फोडा करून, आणि कुठलंही विघ्न, वाईट विघ्न जर या गावावर येत असेल तर ते संरक्षण हे ग्रामदैवत आमचं करत असतं. आणि ही पहिल्यापासून ह्या गावातील माघारीण ज्यावेळी बाहेर दिली जाते की त्या माघारीणला 3 वर्षाच्या आत ह्या चव्हाटा असेल, अंबाबाई असेल, पलीकडे मरगोबाई मंदिर आहे, ह्यांना बळीचा बकरा देणं फार गरजेचं असतं. नाही दिलं तर थोडासा त्याच्यानी त्रास होतो. ही परंपरा आहे. आणि ह्या गावामध्ये 12 बलुतेदार प्रत्येक धर्माची माणसं काम करतात आणि काम करत असताना ह्या दोन्ही देवावर एवढी निष्ठा आहे. एखाद्या घरात चांगलं कार्य म्हणजे लग्न कार्य असेल किंवा घराचं काम असेल, करायचं असेल तर पहिलं देवांना अभिषेक पेरावा करून ही सुरुवात होती. आणि आमचे गुरव समाज आहे, ही फिरती गुरवकी आहे. आणि या फिरत्या गुरवकीला वर्षाला एक गुरव तिथे येतो, मान बदलला जातो आणि ती प्रेमापोटी काम करतात की मग आपल्याला काय धन दौलत त्यातली नको, पण एक 4 वर्षांना असेल, 10 वर्षांना असेल, 20 वर्षांना असेल, या देवाची सेवा करायला मिळावी आणि ती आजच्या म्हणजे आवडीनं करत असतात. आणि इथं जर आता यात्रेचा कार्यक्रम जर म्हणलं तर सगळ्यात जास्त म्हणजे वयस्कर माणसांच्यापेक्षा सुद्धा युवा पिढी हरिरीनं पुढं असते. सगळं काम आवडीनं पुढं करतात. आता बरेच वर्षे यात्रा होतात, एकही गालबोट आमच्या गावाला लागलेलं नाही. आणि ह्या यात्रेला आमच्या सगळ्या बाहेरील माघारी असतील किंवा वयस्कर मंडळी असतील, काही अधिकारी आहेत, या गावाच्या पांढरीनं किंवा अंबाबाईच्या ह्यानं एक चांगली माणसं या गावात निर्माण केली. चांगल्या पोस्टवर आहेत, कलेक्टर असतील, PSI असतील, काही आता युवा मंडळी चीनमध्ये काम करायला सुद्धा बाहेर गेले आहेत, योगामधून काम करतील असतील, आणि एक मंडळी कालसुद्धा अधिकारी झालेले आहेत. हे गावाचं एक वैशिष्ट्य आहे आणि या चव्हाटा अंबाबाईचा एक आशीर्वाद या गावावर आहे, एवढंच मला सांगायचं. मगाशी एक उल्लेख झाला की डॉल्बी मुक्त गाव आहे, यात्रेत डॉल्बी वगैरे नसतो अशा प्रकारचं. आता हा डॉल्बी मुक्त गाव करायचा हा सगळा गावातल्या वयस्कर मंडळींचा निर्णय आहे. युवा पिढीने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. पण आजूबाजूला जे काय चाललंय, 10 डॉल्बी लावणं, 20 डॉल्बी लावणं, ह्यात थोडंसं पोरांचं खच्चीकरण 100% होते. होत नाही असं नाही, पण अजून तरी आमच्या गावातल्या मुलांनी सांभाळले आणि 100% हा निर्णय कडेला जाईल. याबद्दल काय वाईट वाटायची गरज नाही, 100% कडेला जाईल एवढं मला वाटतं. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.